जसंही आपलं हे सेशन संपून जाईल त्यासोबत मी तुम्हाला डाऊट्स क्लिअर करून देईन। माझं नाव डॉक्टर दिनेश पाटील आहे। मी MBBS केलेलं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद म्हणजे घाटी येथून। त्याचसोबत मी MD देखील केलेलं आहे। माझं MBBS आणि MDचं शिक्षण झालेलं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मी घाटीमध्ये जॉबला होतो, कार्यरत होतो तिथे ॲज अ असिस्टंट प्रोफेसर। पण त्यानंतर मी एक प्रायव्हेट कोचिंग इन्स्टिट्यूट पण चालवत आहे। त्याच्यामध्ये मी नीट कोचिंग घेतो 11वी आणि 12वीचं, ते माझं एक 7 ते 8 वर्षांपासून आहे। त्यासोबत माझं एक छोटासा दवाखानाही आहे बजाजनगरमध्ये, एक छोटी OPD आहे। आज मी तुम्हाला इथे लाईव्ह सेशन घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे नुकताच लागलेला 12वीचा निकाल आणि पालकांच्या मनामध्ये होणारं टेन्शन जे काही येत आहे त्या टेन्शनवरती त्यांना काही एक रिलीफ मिळावं म्हणून आपण एक लेक्चर, एक सेशन घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मी 12वी सायन्स नंतर, मुळात मी तुम्हाला 12वी सायन्स नंतर काय काय करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे असतील आहेत त्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे। मग त्या करिअर ऑप्शन्समध्ये सर्वच करिअर ऑप्शन्स येतील तुमचे, मेडिकल येईल, इंजिनिअरिंग येईल, प्रोफेशनल कोर्सेस येतील, MBA वगैरे, या सर्व गोष्टींबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। आपण एक चालू करूया। मी माझं लाईव्ह सेशनसाठी आय वॉज वेटिंग फॉर मॅम की एक कन्फर्मेशन मिळेल मला। बरं, करिअर काय असतं, तुम्ही काय विचार करता? करिअर म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं की करिअर म्हणजे काय, याची काही खूप मोठी डेफिनेशन नसते। करिअर म्हणजे एक छोटासा रस्ता आहे ज्याच्यावरून तुम्हाला चालायचं आहे आणि हा रस्ता तुम्हाला आयुष्य सुखकर बनवण्यासाठी तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो। खूप मोठी डेफिनेशन झाली ना? एक सिंपल सांगतो, आयुष्य जगत असताना ज्या काही तुम्हाला गोष्टी लागणार त्या गोष्टी विकत घेण्यासाठी पैसा पाहिजे। पैसा किती लागतो? जेवढं तुम्हाला तुमच्या घरगुती गरजा, तुमचं कुटुंब, तुमचं आयुष्य, तुमच्या सगळ्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्याकरिता जेवढा पैसा हवा तेवढा पैसा कमीत कमी असेल तरी तुमचं आयुष्य खूप चांगलं चालेल। तर तो पैसा मिळवण्यासाठी आणि दुसरं आयुष्य नीट घालवण्यासाठी तुम्हाला जो एक मार्ग हवा त्याला तुम्ही बेसिकली करिअर असं म्हणता। लहानपणापासून करिअर 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 तुमच्या डोक्यावरती लादलेलं असतं। मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, मोस्ट ऑफ द टाइम्स हेच असतं। माझ्यासोबत एक थोडंसं तसंच झालेलं आहे। पण तुम्हाला त्या व्यतिरिक्त, इंजिनिअरिंग आणि मेडिकल व्यतिरिक्त काय करिअरचे ऑप्शन्स असतील त्याबद्दल मी माहिती देण्यासाठी आलेलो आहे। मुळात करिअर निवडताना पहिले सांगतो की तुमच्या चुका काय होतात। तुम्ही ज्यांनी 12वीचा निकाल बघितला असेल किंवा जे 10वीला असतील त्यांच्याबद्दल सांगतो, तुम्ही करिअर कसं निवडता। करिअर निवडताना पहिले तुम्ही काय पाहता, तुमचा मित्र कोणत्या करिअरमध्ये चालला। दुसरं तुम्ही पाहता की तुमचा मित्र ज्या कॉलेजमध्ये चालला ते कॉलेज, तो कोणता कोर्स घेतोय तो कोर्स, तुम्ही त्याच्या मागे मागे जाता। तुम्हाला त्या कोर्सबद्दल काही माहिती नसतं, तुम्हाला त्या कोर्समध्ये, त्या करिअरमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, पण फक्त पुढचे 4 वर्ष त्या मित्रासोबत फिरायला मिळेल म्हणून तुम्ही ते कोर्स सिलेक्ट करता। हे आहे, हे असंच आहे। दुसरं एक असं असतं की माझी आवडती मैत्रीण जी मी 10वी पर्यंत, पहिलीपासून 10वी, पहिलीपासून 12वी पर्यंत जिला मनापासून मी लाईक करतो, ती मैत्रीण ज्या कोर्समध्ये चालली आहे मी तिथे तिच्या मागे चाललो, हे सुद्धा बऱ्याच मुलांचं होतं। किंवा मग या व्यतिरिक्त पालक थोडे जबाबदार असतात। पालक म्हणतात की बेटा तुला डॉक्टर व्हायचंय, तुला इंजिनियर व्हायचंय, भलेही त्या मुलाला त्या करिअरमध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये, कदाचित त्याचं तेवढा अभ्यास करण्याची तयारीही नाहीये, त्याचं इंग्रजी कच्चं आहे किंवा त्याला मुळात नाहीच करायचं त्या फील्डमध्ये करिअर, तरी आई वडील सांगतायत म्हणून जबरदस्ती त्या करिअरमध्ये जाता। हे कॉमन आहे। मी कॉमन गोष्टी सांगतोय तुम्हाला, अनकॉमन नाही। जे होतंय ते कदाचित यातलं काही माझ्यासोबतही झालेलं आहे। मुलीचं नाही म्हणत आहे मी, पालकांचं म्हणत आहे, मुलींचं नाही म्हणत आहे मी। तर करिअर निवडताना तुम्हाला करिअर असं निवडायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 50-60 वर्षांचे म्हातारे झाल्यावर जेव्हा दरवाजाच्या बाहेर तुम्ही खुर्ची टाकून बसाल आणि विचार कराल तेव्हा तुमच्या मनात समाधान पाहिजे की मी 50 वर्ष ज्या फील्डमध्ये काम करत होतो ते मी खूप आनंदाने घालवलेले आहेत आणि मला जे पाहिजे होतं ते मी केलेलं आहे। हे सुख आणि समाधान तुम्हाला त्या 50 वर्षानंतर मिळावं म्हणून आजपासून ज्या फील्डमध्ये तुम्हाला आनंद मिळतो त्या फील्डमध्ये तुम्ही करिअर करायला पाहिजे। आता तुम्ही खूप सारे लोक काय म्हणाल,
की असं काही नसतं सर, तुम्ही उगाच काहीतरी सांगत आहेत, आनंद विनंद काही नसतो. असतो. माझं एक्झाम्पल देतो. मी करिअर गायडन्स सुरू करण्याआधी जे लोक जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी 2 मिनिट थांबलेलो आहोत. काही अजून लोक जॉईन होत आहेत, तोपर्यंत मी एक एक्झाम्पल देतो माझंच. मी डॉक्टर झालो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे आपलं औरंगाबादचं घाटी, फुकटमध्ये MBBS झालो, फीस नाही. MD झालो, फीस नाही. पगार 1 लाख ते 1.25 लाख रुपये पगार मला आरामात मिळतो 9 ते 5चा किंवा 9 ते 12चा जॉब करून. तरी सुद्धा मी 6 वर्षांपासून टीचिंग फील्डमध्ये आलोय. मी मुलांना नीट शिकवतो, बायोलॉजी शिकवतो. का? कारण कदाचित शिकवणं आणि शिक्षण हे माझं आवडतं फील्ड असावं. हे मला आधी कळालं नाही. जर कळालं असतं तर कदाचित मी DEDला गेलो असतो, कदाचित मी दुसऱ्या टीचिंग फील्डमध्ये गेलो असतो, BSc वगैरे. पण मला कदाचित त्यावेळेस कळालं नाही. पण काही खूप लेट नव्हतं झालं, म्हणून मी आजही माझा छंद जोपासण्याकरिता मी ती फील्ड करत आहे. आय एम डुईंग दॅट वर्क इन दिस फील्ड. तर असंच तुम्हाला ज्या फील्डमध्ये आनंद मिळतो आणि एक ॲम्पल अमाऊंट ऑफ मनी, म्हणजे आयुष्य जगण्यासाठी जेवढा पैसा गरजेचा आहे तेवढा जिथे मिळेल ते करिअर चूज करा. मग तुम्ही 3 इडियट्स मधला त्या फरहान कुरेशीचा एक्झाम्पल घेऊ शकता की त्याने इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षात येऊन सोडलं. का सोडलं? कारण त्याला फोटोग्राफीचा शौक होता. पण तेवढं नाही करायचं आपल्याला. इंजिनिअरिंग फायनल इयरला जाऊन नाही सोडायचं. आपल्याला ज्या फील्डमध्ये आवड असेल ते फील्ड आपल्याला करायची आहे, बस एवढं आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअल जे सेशन आहे त्याबद्दल मी सुरुवात करतो, त्याबद्दल मी बोलतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की करिअर कोणत्याही फील्डमध्ये करा, ते छोटं किंवा मोठं नसतं. छोटं किंवा मोठं नसतं. म्हणजे डॉक्टर म्हणजे खूपच काहीतरी आणि बाकीचे लोक म्हणजे काहीच नाही असं काही नसतं. ज्या त्या क्षेत्रातला जो सर्वोत्तम आहे त्याला समाजामध्ये आदरही मिळतो, पैसाही मिळतो आणि त्याला सर्व काही गोष्टी मिळतात. त्यामुळे तुम्हाला कोणतंही करिअर केलं तरी त्यामध्ये सर्वोत्तम व्हायचंय. हा एकच तुमच्या प्री रिक्विजिट किंवा हा एकच तुम्हाला आवश्यक असलेली गोष्ट बघायची आहे. चला मग आपण बघूया प्रोफेशनल कोर्सेस वगैरे काय काय आहेत. आपण करिअर गायडन्स जे आहे, मी आता तुम्हाला जे सांगणार आहे त्यात आपण 4 वेगवेगळ्या फील्ड्स करूया. पहिले आपण घेऊया मेडिकल फील्ड. मी डॉक्टर असल्यामुळे मेडिकल फील्ड बद्दल पहिले सांगतो. त्यानंतर मी तुम्हाला इंजिनिअरिंग फील्ड बद्दल मार्गदर्शन करेल. त्या इंजिनिअरिंग फील्ड नंतर मी तुम्हाला काही प्रोफेशनल कोर्सेस बद्दल सांगेल आणि सर्वात शेवटी आपण काही मॅनेजमेंट कोर्सेस आहेत 12वी सायन्स नंतर ज्यात तुम्हाला चांगलं करिअर करता येईल. तर सर्वात पहिले आपण बोलणं सुरू करूया मेडिकल फील्ड बद्दल. मेडिकल फील्ड बद्दल जितकं सांगावं तेवढं कमीच आहे. का? कारण की मेडिकल फील्ड म्हणजे एक व्हाईट ॲप्रन, पांढरा शर्ट घातलेला, पांढरा ॲप्रन घातलेला देव माणूस, हे तुम्ही नेहमी म्हणता. आता कोरोनाचा आउटब्रेक मध्ये तुम्ही तेच म्हणता, देव माणूस. का? कारण की तो माणूस देवाच्या नंतर आहे. तो माणूस तुमच्या आयुष्यामध्ये देवाच्या नंतर सर्वात सेकंड इम्पॉर्टंट आहे. तर मग मेडिकल फील्डमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत? सगळ्यात पहिले तर मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी तुम्हाला 12वी सायन्स नंतर एक छोटी एक्झाम द्यावी लागते. दॅट इज दी एंट्रन्स एक्झाम. तिचं नाव आहे नीट, NEET. इट इज नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट. ह्या टेस्टसाठी जो सिलेबस होता तो होता फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा, जो तुम्ही 11वी आणि 12वी सायन्समध्ये घेता. ह्या टेस्टमध्ये तुमचा जो काही स्कोअर येईल त्यावर तुमचा पूर्ण भारतभर एक रँक ठरतो आणि त्या रँकवरती तुम्हाला पाहिजे त्या कोर्सला, पाहिजे त्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं. मग सगळ्यात पहिला कोर्स आपण बघूया MBBS. MBBS हा असा कोर्स आहे जो मुन्नाभाई MBBS पिक्चर नंतर खूप फेमस झाला. ऑब्व्हियसली त्या आधी पण बऱ्याच लोकांना माहिती होतं, पण त्यानंतर खूप जास्त क्रेज वाढून गेलं. मग MBBS चा फुल फॉर्म काय आहे? MBBS इज दी बॅचलर इन मेडिसिन अँड बॅचलर इन सर्जरी. बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजे हा असा डॉक्टर आहे ज्याला सर्जरी आणि मेडिसिन या दोन्ही फील्ड्स मधलं नॉलेज आहे. हा कोर्स 4.5 वर्षांचा असतो. 4.5 वर्षांचा आहे आणि 4.5 वर्ष तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरती तुम्हाला 1 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. त्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करावं लागतं आणि मग तुम्ही MBBSच्या फील्डमध्ये परफेक्ट होता. पुढची गोष्ट, जेव्हा तुम्ही MBBS सिलेक्ट करता त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये एकच प्रॉब्लेम असतो की फीस काय असेल. हे एक डोक्यामध्ये भरलं गेलेलं आहे की लाखो रुपये लागतात, करोडो रुपये लागतात डॉक्टर होण्यासाठी. म्हणून एक म्हण पण आहे की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, पण हे चुकीचं आहे.
माझे वडील ना डॉक्टर होते ना काही होते, जस्ट एक साधे वर्कर कंपनीमध्ये, तरीही फ्री मध्ये, मी फ्री सांगतोय, फ्री, मी फुकटमध्ये शिकलेलो आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर तुम्ही MBBS ला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला फीस अजिबात लागत नाही. जर तुम्हाला नीट थ्रू काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला जवळपास निम्म्या फीसवरती ऍडमिशन मिळतं. तरी प्रायव्हेट कॉलेजमध्ये साधारण एक 4 ते 5 लाख रुपये, 10 लाख पर्यंत पकडा, पर वर्षाला तुम्हाला खर्च येतो फीस म्हणून. तर एक 30 ते 40 लाख रुपयांमध्ये तुमचं MBBS पूर्ण होऊ शकतं. MBBS साठी तुम्हाला बऱ्याचशा बँका लोनही देतात, कर्जही देतात, त्यामुळे तुम्हाला त्यातही काही घाबरण्याचं कारण नाहीये. आता MBBS तुम्ही 5.5 वर्षात यशस्वीरित्या पार पाडलं तर तुम्हाला पगार किती मिळेल? सगळ्यात पहिला मुद्दा असतो कुणाचाही करिअर बद्दल की पगार किती मिळेल. तर MBBS झाल्यावरती तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता, तुमचा स्वतःचा दवाखाना असेल तर, किंवा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये अटॅच होऊ शकता, किंवा तुम्ही सरकारी दवाखान्यातही काम करू शकता. जवळपास 5 ते 6 लाख रुपये वार्षिक तुम्ही आरामात कमवू शकता सुरुवातीला. मी हे सुरुवातीला सांगत आहे, म्हणजे जस्ट तुम्ही MBBS झालात, आताच तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि आता किती कमवणार, तर वर्षाला 5-6 लाख म्हणजे 50 ते 60 हजार रुपये महिना तुम्ही कमीत कमी कमवू शकता. MBBS नंतर तुम्हाला काहीही अडचण येत नाही, कारण तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जाऊ शकता. तुम्ही डॉक्टर झाल्यावरती तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जा, प्रायव्हेटमध्ये जा, तुमचा दवाखाना टाका, तुम्ही फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये जा, यू हॅव ॲम्पल ऑफ ऑप्शन्स. ठीक आहे. पण MBBS साठी थोडा स्कोअर हाय लागतो नीटमध्ये, आणि MBBS थोडासा डिफिकल्ट कोर्स आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर कोर्सेस इन मेडिकल फील्ड. MBBS जर नाही करता आलं किंवा आपल्याला MBBS मध्ये इंटरेस्टच नाहीये तर दुसरं ऑप्शन चांगलं आहे, ते आहे BDS. BDS इट इज बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी, म्हणजे दंत वैद्यकशास्त्र. तुम्ही दातांचे डॉक्टर होता. जुन्या काळामध्ये दातांच्या डॉक्टरला चांगलंच महत्व होतं, पण आता खूप जास्त महत्व वाढलेलं आहे. का? कारण की खूप लोकांकडे पैसा आहे, आणि दुसरं असं प्रत्येकाला सुंदर दिसायचंय. कुणालाही त्यांचे दात वेडेवाकडे नको. दाताला थोडीही इजा झाली तर सर्वात प्रथम आपण दातांच्या दवाखान्यात जातो. अगदी बरोबर, आणि जायलाही हवं. त्यामुळे डेंटल फील्ड आज खूप एमर्जिंग आहे, तुम्हाला खूप चांगलं ऑप्शन आहे. BDS करण्यासाठी तुम्हाला 4 आणि 1 असं 5 वर्षांचा कालावधी लागतो. याचे बरेचसे विषय तुमच्या MBBS सारखेच असतात. BDS केल्यावरती तुम्हाला जॉब्स काय मिळतील? BDS साठी मेडिकल कॉलेजेस आहेत, डेंटल कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत आणि प्रायव्हेट पण आहेत. गव्हर्नमेंटला साधारणतः फीस ऑलमोस्ट नाही लागत. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर 60-70 हजार रुपये वार्षिक. त्यातही तुम्हाला EBC भेटते, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचं असलं तर, आणि दुसरं जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर 1ही रुपयाने लागत तुम्हाला. दिस इज अबाउट BDS. मग BDS मधून बाहेर आल्यावरती तुम्ही सरकारी नोकरी करू शकता. येस, तुम्हाला सरकारी नोकरी मिळते, म्हणजे दंतवैद्यक दवाखान्यामध्ये तुम्ही लेक्चरर होता किंवा तिथे तुम्ही पेशंट्स पाहता. त्या व्यतिरिक्त तुमचा दवाखाना तर तुमच्यासाठी आहेच, आणि या व्यतिरिक्त अजून बरेचसे हॉस्पिटल्स असतात, मल्टी स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी प्रायव्हेट हॉस्पिटल, जिथे डेंटिस्टची गरज पडते. यातही तुम्ही सुरुवातीला एकदम जस्ट तुम्ही फ्रेशर म्हणून बाहेर पडला आहात तरी तुम्ही 60-70 हजार रुपये आरामात कमवू शकता MBBSच्या लेवललाच. BDS ला जर तुमचा नंबर लागत नसेल किंवा तुम्हाला इच्छा नसेल BDS करायची, तर तुम्ही काय करू शकता? याच्या पुढचं एक चांगलं ऑप्शन आहे, दॅट इज BAMS. BAMS म्हणजे बॅचलर इन आयुर्वेदिक मेडिसिन. बेसिकली भारतामध्ये जे खूप वर्षांपासून आयुर्वेद चालत आलेलं आहे, जे खूप प्रभावी आहे, त्या आयुर्वेदामध्ये तुम्हाला डिग्री करण्याचा खूप छान चान्स आहे, खूप चांगली संधी आहे. BAMS हा कोर्स तुम्हाला 4 वर्षांचा आहे, आणि त्यानंतर पुन्हा 1 वर्षांची इंटर्नशिप याच्यामध्ये तुम्हाला करावी लागते. BAMS केल्यानंतर तुम्हाला सॅलरी किती मिळेल हाच क्वेश्चन आहे पुन्हा. याच्यामध्ये देखील तुम्हाला सॅलरी जवळपास 50 ते 60 हजार, येस 50 ते 60 हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकता जर तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये असाल तर. ह्या व्यतिरिक्त जर तुम्ही एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जॉईन होत असाल, BAMS चे कॉलेजेस प्रायव्हेटही आहेत, गव्हर्नमेंटही आहेत, अशा कॉलेजेसमध्ये तुम्हाला खूप चांगला जॉब मिळेल लेक्चरर म्हणून, किंवा त्यासोबत तुम्ही पेशंट्सही पाहू शकता. तुमचं प्रायव्हेट क्लिनिक चालू केलं तर BAMS एक खूप सुंदर फील्ड आहे. तुम्ही त्यामध्येही 1, 2, 3, 4 लाख कितीही कमवू शकता महिन्याला, तुमच्या प्रॅक्टिसवरती आहे, आणि तुम्ही किती छान बोलता पेशंटशी. ठीक आहे. तर हे झालं BAMS बद्दल. BAMS आज भारतीय सरकार BAMS ला खूप प्रमोट करते. तुम्हाला माहित असेल, एक
आयुष विभाग आहे आपल्या देशामध्ये, भारतामध्ये, जो BAMSच्या डॉक्टर्सना खूप प्रमोट करतोय. आणि तुम्हाला कोविडमध्ये माहिती असेल की बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा औषधी ज्या आहेत त्या आयुर्वेदाशी रिलेटेड आहेत. म्हणून BAMS एक चांगली संधी आहे ज्यांना आयुर्वेदामध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे त्यांना. तुम्हाला BAMS मध्ये तुमचा नंबर नाही आला, समजा BAMS ला तुमचा रँक नाही आला, तर तुम्ही काय कराल? BAMS व्यतिरिक्त पुढची एक फील्ड आहे, दॅट इज BHMS. BHMS म्हणजे काय? इट इज बॅचलर इन होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. होमिओपॅथी हे आयुर्वेदासारखंच एक चांगलं सायन्स आहे, ज्या सायन्सचा कोर्स जो आहे तो देखील तुम्हाला 4 वर्ष आणि नंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असाच मिळतो. BHMS मध्ये तुम्हाला बरेचसे कॉलेजेस आहेत, इव्हन औरंगाबादमध्ये छान कॉलेजेस आहेत, पुण्यामध्ये छान आहेत, मुंबईमध्ये छान आहेत, नगर, पुणे अशा सगळ्या चांगल्या शहरांमध्ये खूप रेप्युटेड कॉलेजेस मिळतात. BHMS केल्यानंतरही तुम्हाला बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्येही जॉब मिळेल आणि त्या व्यतिरिक्त तुमचं स्वतःची प्रायव्हेट प्रॅक्टिस तुम्ही खूप सुंदर पद्धतीने चालवू शकता. BHMS नंतर एक ब्रिज कोर्स आलेला आहे. ब्रिज कोर्स म्हणजे काय? BHMS झालेले विद्यार्थी जे असतील ते फार्मॅकोलॉजी एक विषय आहे जो आम्ही म्हणजे MBBS वाले जे अलोपॅथीची प्रॅक्टिस करतात त्याच्यासाठी एक फार्मॅकोलॉजीचा कोर्स आहे 6 महिन्यांचा. जर होमिओपॅथीवाल्यांनी तो कोर्स केला तर ते अलोपॅथीच्या मेडिसिन्स प्रिस्क्राईब करू शकता. म्हणजे दे आर ॲज गुड ॲज MBBS डॉक्टर. म्हणून तुमच्यासाठी BHMS खूप सुंदर आहे. फक्त BHMS मध्ये सरकारी नोकरी तुम्हाला नाही मिळणार, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज फारच कमी किंवा नाहीच्या बरोबर आहे. BHMSच्या नंतर जर तुम्हाला ह्या फील्ड्समध्ये ॲडमिशन नाही मिळत आहे आणि जर तुमचं 1ली ते 10वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत उर्दू हा विषय असेल, मी नीट सांगतोय उर्दू हा विषय असेल, तर तुमच्यासाठी अजून एक फील्ड आहे, दॅट इज BUMS. इट इज बॅचलर ऑफ युनानियन मेडिसिन अँड सर्जरी. त्यामध्ये युनानी मेडिसिन असतं जे आपल्या आयुर्वेदाच्याच लेवलला आहे. जुने हकीम जे होते त्या हकीम लोकांकडे ही युनानी मेडिसिनची खूप मोठी आणि खूप चांगली पद्धत होती. हीच पद्धत पुढे कंटिन्यू करून BUMS नावाचा कोर्स आहे. यात बाकी सगळं सारखं आहे, BAMS BHMS सारखं. फक्त एक तुम्हाला लागेल, तुमचं 10वी उर्दू मधून झालेलं पाहिजे. उर्दू इज प्री रिक्विजिट फॉर दॅट. जर तुमचं या कोणत्याही कोर्सेसमध्ये इंटरेस्ट नसेल किंवा नीट मध्ये काही कारणास्तव मार्क्स कमी आले आणि तुम्हाला या फील्डमध्ये ऍडमिशन नाही घेता आलं, तर काळजी करण्याची गरज नाही. यानंतरही तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी अजून 2 खूप चांगले ऑप्शन्स आहेत. एक आहे BPTH. BPTH म्हणजे बॅचलर इन फिजिओथेरपी आणि दुसरा आहे BOTH, बॅचलर इन ऑक्युपेशनल थेरपी. BPTH म्हणजे काय? फिजिओथेरपी आणि BOTH म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. आता हे काय आहे? बऱ्याच वेळेस आपण पाहतो काही पेशंटचा ऍक्सिडेंट झालेला असतो, त्यांचा पाय मोडलेला असतो, हात मोडलेला असतो, त्यांना त्यांच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज करता येत नाही. किंवा काही लोक असे असतात ज्यांना स्ट्रोक झालेला आहे, पॅरालिसिस झालेला आहे. अशा लोकांची एक बाजू काम नाही करत आहे. मग आता ही बाजू काम करण्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट तर देता, पण त्या व्यतिरिक्त फिजिओथेरपीची गरज असते. फिजिओथेरपी म्हणजे ते जे अवयव काम नाही करत आहे त्यांचा व्यायाम करून घेण्यासाठी फिजिओथेरपिस्ट असतात. फिजिओथेरपी जे आहे तेही खूप छान आपल्याकडे एक फील्ड आहे. त्याच्यात डिग्री कोर्स आहे 3 ते 4 वर्षांचा. फिजिओथेरपी केल्यानंतर तुम्ही तुमचा दवाखाना उघडू शकता किंवा कोणत्याही ऑर्थोपेडिक म्हणजे अस्थिव्यंगोपचार तज्ञ जे हाडांचे डॉक्टर असतात त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किंवा गव्हर्नमेंटमध्येही खूप सारे जॉब्स आहेत. घाटीमध्येही BPTH फिजिओथेरपिस्टची गरज असते. आणि याहून वेगळं, जर तुम्ही चांगले BPTH झालेला आहात तर तुम्ही सरळ भारताच्या ज्या इंटरनॅशनल टीम असतात ना, क्रिकेटच्या, कबड्डीच्या, खो खोच्या, त्यांचे फिजिओथेरपिस्ट होऊ शकता. बघताना सचिन तेंडुलकरचा पायाला कळ आली तर एक पळत येतो डॉक्टर, स्ट्रेचरवरती घेऊन जातो. मग तो डॉक्टर कोण असतो? ही इज अ फिजिओथेरपिस्ट. ठीक आहे, तर हे झालं फिजिओथेरपी. या व्यतिरिक्त दुसरं एक आहे BOTH, दॅट इज ऑक्युपेशनल थेरपी. ऑक्युपेशनल थेरपीमध्ये बरेच वेळेस एक लोकांचे मानसिक आजारांवरती ट्रीटमेंट दिली जाते किंवा त्यांच्याशी ऑक्युपेशन रिलेटेड किंवा इतर गोष्टींवरती त्यांच्याशी चर्चा करून त्यांना समजावलं जातं किंवा त्यांच्यावरती मार्मिक पद्धतीने उपचार केले जातात. फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी ह्या दोन्हीही ज्या थेरपीज आहेत यामध्ये चांगलं इन्कम आहे. 40-50 हजार रुपये महिना मिळतो आणि तुम्हाला बरेचसे जॉब ऑप्शन्स मिळतात. ह्या नवीन फील्ड्स आहेत. भविष्यामध्ये यांचा खूप मोठा असा काय म्हणता येईल त्याला वाढणारा उपयोग आहे. त्यामुळे ह्या 2 फील्ड्सही चांगल्या आहेत.
ह्यांच्यासाठी तुम्हाला नीट द्यावी लागेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेल. ठीक आहे, एक सेकंड, आय विल जस्ट, अरे बापरे खूप वेळ झाला. नेक्स्ट, BPTH BOTH जर तुम्हाला करायचं नाहीये तर तुमच्यासाठी अजून एक सुंदर ऑप्शन आहे, ते म्हणजे फार्मसी. फार्मसीसाठी तुम्हाला नीट नाही तर MHCET द्यावी लागेल. फार्मसीमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. बी फार्मसी आहे. बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी. आता यामध्ये काय होतं, फार्मसिस्ट तुम्ही झालात तर तुम्हाला तुमचं मेडिकल टाकता येतं, बरोबर आहे. आज कोविडमध्ये पाहता तुम्ही मेडिकलवाले जे आहेत, मेडिकल ड्रगिस्ट जे आहेत, ते सुद्धा डॉक्टरांच्या इतकेच इफिशियंट आहेत. दुसरं, जर तुम्ही फार्मसी केलं तर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये लेक्चरर म्हणूनही जॉब मिळतो फार्मसी केल्यानंतर. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला फार्मसी झाल्यानंतर तुम्हाला फार्मास्युटिकल कंपन्या असतात, मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्या असतात, जसं सिप्ला आहे, तुमच्या ज्या गोळ्या बनतात त्या कंपन्यांमध्येही तुम्हाला चांगले जॉब्स मिळतात, जिथे तुम्हाला 1,00,000 रुपयांपर्यंत पगार कमीत कमी मिळतो महिन्याचा. दॅट इज दी फार्मसी. पण त्यासाठी तुम्हाला काय लागेल, CET द्यावी लागेल. आणि तुम्ही CET साठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो घेऊ शकता. ठीक आहे, तर हे झाले तुमचे काही मेडिकल आणि मेडिकलशी रिलेटेड कोर्सेस. आता दुसरी एक फील्ड आहे पॅरामेडिकल कोर्सेस. पॅरामेडिकल म्हणजे काय, मेडिकलला पॅरलल, म्हणजे एक डॉक्टर तुम्हाला राऊंडमध्ये फक्त तपासून चालला जातो, पण बराच वेळ तुमच्यासोबत कोण असतं, तर एक नर्स असते किंवा एक ब्रदर असतो, सिस्टर किंवा ब्रदर तुम्ही त्याला म्हणू शकता. हे तुमच्यासोबत असतात, तुमची काळजी घेतात. तर तुम्हाला ते कसं बनता येईल, त्यासाठी तुम्हाला 3 ऑप्शन्स आहेत. एक तर तुम्ही BSc नर्सिंग करू शकता, किंवा दुसरा एक कोर्स असतो GNM किंवा ANM. ठीक आहे, GNM इज अ जनरल नर्सिंग मिडवायफरी आणि दुसरा आहे ANM, इट इज ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ. हे जे 3 कोर्सेस आहेत, ह्या 3 कोर्सेसमध्ये तुम्हाला 12वी बोर्डाच्या मार्कांवरती ऍडमिशन मिळतं. ह्यासाठी घाटीमध्येही जागा असतात आणि बाहेर बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये, बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्येही खूप जागा असतात. तुम्ही एकदा नर्स झालात की त्यानंतर काय होईल, तुम्हाला खूप चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब्स मिळतात. गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला 40-50 हजारांपर्यंतही चांगलं सॅलरी मिळू शकते. प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्येही तुम्हाला जॉब्स मिळतात. जवळपास 15 ते 20 हजार रुपये कमवायला काहीही हरकत नाही, कमीत कमी सुरुवातीला. त्यानंतर जसं जसं तुम्ही एक्सपिरियन्स होता तसं तसं पगार तुमचा वाढत जातो. ANM, GNM आणि BSc नर्सिंग हे 3 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. या व्यतिरिक्त अजून एक चांगलं ऑप्शन आहे तुमच्याकडे, जर तुम्हाला मेडिकल फील्डशी रिलेटेड काम करायचं आहे तर ते आहे मेडिकल लॅब टेक्निशियन. मेडिकल लॅब टेक्निशियन याच्यासाठी डिप्लोमा पण आहे आणि एक डिग्री कोर्स पण आहे. मेडिकल लॅब टेक्निशियन म्हणजे जसं तुम्ही एक्सरे करायला जाता, MRI करायला जाता, तिथे एक टेक्निशियन असतो जो पूर्ण MRI मशीन ऑपरेट करतो, तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतो MRI होईपर्यंत. किंवा एखाद्या ब्लड सॅम्पल घेण्याच्या लॅबमध्ये एक व्यक्ती असतो जो ब्लड टेस्ट करतो, ब्लड घेतो, सगळं सॅम्पलिंग करतो आणि टेस्ट देतो. तो व्यक्ती जो असतो तो मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन आहे. त्यासाठी तुम्हाला कोर्सेस मिळतात 12वी बोर्डाच्या बेसिसवरती, सायन्सच्या मार्कांवरती तुम्हाला ऍडमिशन मिळतं आणि तिथेही तुम्हाला चांगला पगार मिळतो जर तुम्ही दुसऱ्या लॅबमध्ये काम करत आहात. आणि जर स्वतःची लॅब उघडत असाल तर मग तर पैशांचा काही प्रश्नच नाही, 1, 2, 3 लाख काहीही तुम्ही कमवू शकता. स्वतःचा बिझनेस असेल कोणत्याही फील्डमध्ये तर तुमच्या पैसे कमवण्याला काहीही रेस्ट्रिक्शन नाहीये, जेवढी मेहनत तेवढा पैसा. पण गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट जॉब जर करत असाल, गव्हर्नमेंट जॉब पण मिळतात. मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन्सना ब्लड बँकेमध्ये जॉब्स मिळतात, त्यानंतर एक्सरे मशीनचे डिपार्टमेंट्स आहेत तिथे मिळतात. तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला चांगले जॉब्स मिळू शकतात. याची माहिती तुम्हाला बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मिळून जाईल. जसं आपलं MGM कॉलेज आहे, औरंगाबादचं सांगतोय मी काही लोकांना, पुण्यामध्येही बरेचसे जे गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथे तुम्हाला बरीचशी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. हे झाले आपले मेडिकल कोर्सेस. आता थोडं इंजिनिअरिंग कोर्सेसकडे वळूया. इंजिनिअरिंग हे असं सायन्स आहे जे तुमच्या आजूबाजूला सगळीकडे दिसतं. तुमचा पंखा फिरतोय, पंखा बनवणारा इंजिनियर होता. तो लाईट लागतोय, लाईटची इलेक्ट्रिसिटी देणारा जो बनवणारा होता तो इंजिनियर होता. हा मोबाईल ज्यांनी मोबाईलमधले जे खूप सारे चिप्स, प्रोसेसर्स, सॉफ्टवेअर्स बनवले तोही इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग फील्ड ही खूप वास्ट आहे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पसरणारी आहे. इंजिनियर्स पृथ्वीच्या बाहेरही गेलेत. जे तुम्ही एअरोस्पेस हे म्हणता, तुम्ही तुमचे शटल जाता बाहेर, जे तुमचे यान जातात ते सगळे इंजिनियर्सनी बनवलेले आहेत. सो इंजिनिअरिंग फील्ड खूप वास्ट आहे. इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला
एकतर IIT JEE ची परीक्षा द्यावी लागेल, IIT JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, किंवा MHT CET महाराष्ट्रामधून ही परीक्षा द्यावी लागेल. हे परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला खूप सारे कॉलेजेसचे ऑप्शन्स ओपन होतात. जसं तुम्ही IITच्या मोठ्या रेप्युटेड कॉलेजमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही छोट्या छोट्या कॉलेजेसमध्ये जाऊ शकता, जसं की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, किंवा काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, किंवा मग प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जसं BJTI आहे मुंबईचं. असे खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. इंजिनिअरिंगचे काही कन्व्हेन्शनल कोर्सेस आहेत जे आपल्या सर्वांना माहिती आहे, जे पूर्वापार चालत आलेले आहेत, ज्यांचे जॉब्स आपल्याला सर्वांना त्याबद्दल बरीच माहिती आहे. आणि काही नॉन कन्व्हेन्शनल आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत, जे थोडे वेगळे आहेत. सर्वात पहिले आपण कन्व्हेन्शनल सोर्सेस बद्दल, कन्व्हेन्शनल फील्ड बद्दल बघूया. इंजिनिअरिंग मध्ये कन्व्हेन्शनल मध्ये काय येतं, तुमचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग येतं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येतं, सिव्हिल इंजिनिअरिंग येतं, त्यानंतर तुमचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन येतं, IT येतं. हे बरेचसे जे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात इंजिनिअरिंग मध्ये हे कन्व्हेन्शनल आहेत, ट्रेडिशनल आहेत, पूर्वापार चालत आलेले आहेत. इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 4 वर्षाचा कालावधी लागतो. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला BTech किंवा MTech ची डिग्री मिळते, डिपेंडिंग ऑन कॉलेज. कॉलेज कोणती डिग्री देतो, BTech MTech. BTech किंवा MTech झाल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या देशात जाऊन MS करता येतं, किंवा तुम्हाला ME करता येतं. असे बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल, जसं तुम्हाला इलेक्ट्रिकल फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर व्हा, IT मध्ये इंटरेस्ट असेल तर IT घ्या, तुम्हाला कम्प्युटर सायन्स आवडत असेल तर कम्प्युटरमध्ये जा. ज्या फील्डमध्ये तुम्हाला आवड असेल ती इंजिनिअरिंग फील्ड तुम्ही चूज करू शकता. आता इंजिनिअरिंगचा पगार आणि इंजिनिअरिंगचं अर्निंग खूप फ्लक्च्युएटिंग आहे. जसं मेडिकल फील्डचं मी तुम्हाला सांगितलं 50-60 हजार कमीत कमी कमवतात, तर इंजिनिअरिंगमध्ये थोडासा फ्लक्च्युएशन जास्त आहे. म्हणजे काही इंजिनियर्स 10,000ही कमवत नाहीत, पण काही इंजिनियर्स वार्षिक 2 ते 4 करोड रुपये कमवतात कमीत कमी. सुंदर पिचाई खूप चांगलं एक्झाम्पल आहे. सुंदर पिचाई जे गुगलचे CEO आहेत, ते IIT मधून इंजिनियर आहेत, ग्रॅज्युएट आहेत. त्यांचा पगार जर ऐकला तर आपल्या डोळ्याला मुंग्या येतात. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये खूप जास्त व्हेरिएशन्स आहेत. तर IIT मधून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला लाखो नाही करोडोंनी पॅकेजेस मिळतात. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये केलं तर तुम्हाला काय ऑप्शन्स राहतात बघा. तुम्ही एकतर इंजिनियर म्हणून बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये काम करू शकता. जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात तर तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये जाऊ शकता, किंवा तुम्ही अशा मशिनरीच्या जिथे काम होतं त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. सिव्हिल इंजिनियर असाल तर तुम्ही खूप मोठे प्रोजेक्ट्स करू शकता. आणि इलेक्ट्रिकल वगैरे असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्सही खूप चांगले मिळतात. आणि त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट फर्म्सही तुम्हाला खूप लवकर हायर करतात आणि खूप हेल्दी आणि चांगलं पॅकेज देतात. सो हे इंजिनिअरिंगचे काही कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल ऑप्शन्स होते जे सर्वांना माहिती आहेत. माहिती नसणारे काही ऑप्शन्स सांगतो मी तुम्हाला. त्यामध्ये सर्वात पहिलं येतं बायोटेक्नॉलॉजी. यस, बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी हे खूप एमर्जिंग सायन्स आहे. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी कदाचित काही वर्षांपर्यंत, जुन्या काही वर्षांपर्यंत तुम्ही त्याबद्दल फार ऐकलेलं नव्हतं, पण आज बायोटेक्नॉलॉजीचा वापर खूप जास्त होतोय. जसं कोरोना व्हायरसवरती किंवा कोणत्याही आजारावरची जी लस असते, ज्या मेडिसिन्स असतात, तुमचं इन्सुलिन आहे, हे तयार करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी या सायन्सचा वापर केला जातो. आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी जे इंजिनियर्स असतात ते इंजिनियर्स खूप साऱ्या रिसर्च करत राहतात की यात अजून ड्रग कशी बनेल, यात अजून प्रोडक्शन कसं वाढवता येईल, याचं सेफ्टी कसं वाढवता येईल, याचं इफिकसी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर ते एमर्जिंग, ॲडव्हान्सिंग आणि फ्युचरमध्ये खूप जास्त स्कोप असणारं सायन्स आहे. इतर इंजिनिअरिंगला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 विषय लागतात, पण बायोटेक्नॉलॉजीसाठी ॲडिशनल तुम्हाला बायोलॉजी पण लागतं. यू नीड दीज 4 सब्जेक्ट्स फॉर बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी यामध्ये तुम्हाला 4 वर्षांचा कोर्स मिळेल आणि तुमचा पगार 2, 3, 4, 5 लाख रुपये महिन्यापर्यंतही जाऊ शकतो. बट सुरुवातीला तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये पगार मिळायला काहीही अवघड नाही आहे. या व्यतिरिक्त एक एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणून आहे, त्याचे खूप सारे कॉलेजेस आहेत मुंबई दिल्लीच्या चांगल्या ठिकाणी. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही एरोस्पेस, शटल, बुलेट ट्रेन्स हे कसं बनवतात, डायनामिक्सशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही स्टडी करू शकता. या व्यतिरिक्त एक नॅनो टेक्नॉलॉजी आहे. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे जे अतिसूक्ष्म कण आहेत त्यांच्यापासून मिळणारी एनर्जी, त्यांच्यापासून बनवल्या जाणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी. याचं एक उदाहरण देतो नॅनो टेक्नॉलॉजीचं. आपण आतापर्यंत काय करायचो, जर आपल्या पोटामध्ये काही इन्फेक्शन आहे तर आपण एक स्कोप टाकायचो, एंडोस्कोपी असायची. पण आता एंडोस्कोपीची गरज नाहीये. एक छोटीशी गोळी गिळून टाकायची, कॅप्सूल गिळून घ्यायची.
त्या कॅप्सूलच्या समोर एक छोटासा कॅमेरा असतो आणि तो कॅमेरा काय करतो, तो कॅमेरा तुमच्या पोटामध्ये जाता जाता खूप सारे फोटोज घेत राहतो आणि ते फोटोज तुमच्या वायफाय थ्रू किंवा दुसऱ्या रेडिओ ऍक्टिव्ह किंवा सॉरी दुसऱ्या तुमचे जे हे असतात इन्फ्रारेड टेक्नॉलॉजी आहे त्यानुसार ते तुम्हाला फोटोज पाठवतात. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीने काही रोबोट्स पाठवले जातील तुमच्या पोटामध्ये आणि ते ऑपरेशन करतील आता ब्रेनमध्ये इकडे तिकडे. सो नॅनो टेक्नॉलॉजी हे पण खूप ॲडव्हान्स सायन्स आहे, पण कोर्सेस लिमिटेड आहेत. मुंबईच्या आणि दिल्लीच्या काही चांगल्या रेप्युटेड कॉलेजेसमध्ये याचे कोर्सेस मिळतात नॅनो टेक्नॉलॉजी. या व्यतिरिक्त केमिकल इंजिनिअरिंग एक अजून एमर्जिंग फील्ड आहे ज्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या केमिकल प्रोसेसेसवरती काम करता. केमिकल प्रोसेसेस म्हणजे नवीन केमिकल्स बनवणे, जुन्या केमिकल्सवरती काही अजून टेक्नॉलॉजिकल यूज करणे. केमिकल इंजिनिअरिंग झाल्यावरती तुम्हाला अब्रॉडमध्ये खूप ऑप्शन्स आहेत, जसं ओमान आहे, त्याच्यानंतर सौदी आहे, US मध्ये आहे, बऱ्याचशा कंट्रीजमध्ये तुम्हाला खूप चांगलं ऑप्शन आहे. केमिकल इंजिनिअरिंग VJTI वगैरे सारख्या मुंबईच्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये खूप चांगले कोर्सेस तुम्हाला याबद्दल मिळून जातील. 4 वर्ष लागतील आणि पगार तेच 1-2 लाख रुपये महिन्यापर्यंत तुम्हाला आरामात पगार त्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक नॉन कन्व्हेन्शनल आहे, ते म्हणजे पेट्रोलियम इंजिनिअरिंग. पेट्रोलियम इंजिनिअरिंग, हो, पेट्रोल पंप जे बनतात, पेट्रोलियमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी होतात. दॅट इज द पेट्रोलियम इंजिनिअरिंग. या व्यतिरिक्त अजून टेक्सटाईल इंजिनिअरिंग पण आहे. म्हणजे हे जे कपडे आपण घालतो, ह्या कपड्यांचा फायबर कसा बनलेला आहे, या फायबरची ड्युरेबिलिटी किती आहे, या फायबरमध्ये आपण पैसे कसे वाचवू शकतो, या फायबरला आपण किती मोठं करू शकतो. दिस ऑल इज रिलेटेड टू द ड्युरेबिलिटी अँड ऑल द थिंग्स जे टेक्सटाईल इंजिनिअरिंगमध्ये करता येऊ शकतात. तुम्हाला असे बरेचशा नॉन कन्व्हेन्शनल फील्ड्स आहेत इंजिनिअरिंगच्या, तुम्ही ज्यामध्ये नक्की जाऊ शकता. मग हे झालं तुमच्या इंजिनिअरिंग बद्दल. आता मॅनेजमेंट कोर्सेस बद्दल फारसं माझ्याकडे सांगण्यासाठी काही नाही आहे. ऑब्व्हियसली फील्ड खूप मोठी आहे. मॅनेजमेंटसाठी तुम्ही 12वी सायन्स नंतर BBA करू शकता. इट इज बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. तुम्हाला तुमच्या स्वतःचा बिझनेस उभा करायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये, मोठ्या फर्ममध्ये त्यांचा बिझनेस सेट करून द्यायचा असेल किंवा तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगशी रिलेटेड काम करायचं असेल, एखाद्या प्रॉडक्टच्या डिझायनिंगशी रिलेटेड काम करायचं असेल, तर तुम्हाला MBA मध्ये जायचं असतं, तुम्हाला MBA करायचं असतं, बरोबर आहे. तर MBA करण्याआधी तुम्ही एक BBA नावाचा छोटा बॅचलर्स कोर्सही करू शकता. दॅट इज बॅचलर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हा जो BBA आहे तो 3 वर्षांचा आहे. त्याच्यासाठी बरेचसे कॉलेजेस तुम्हाला मिळतात आणि BBA झाल्यानंतर तुमचा पगार 3 ते 5 लाख रुपये दर वर्षाला तुम्हाला मिळू शकतो. BBA केल्यावर नक्कीच तुम्ही शांत नाही बसणार, तुम्ही MBA करणार. ठीक आहे. MBA ग्रॅज्युएट्सच्या पगाराबद्दल तर बोलायलाच नको, कारण तोही फ्लक्च्युएटिंग आहे. एकतर खूप कमी पण मिळू शकतो आणि खूप जास्तही मिळू शकतो. डिपेंड करतं की तुमच्या स्किल्स कशा आहेत. आतापर्यंत जे इंजिनिअरिंग फील्ड्स बद्दल मी बोललो त्यामध्ये तुम्हाला स्किल स्वतः डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे, कारण इंजिनियर्समध्ये खूप जास्त इंजिनियर्स आहेत, खूप जास्त फील्ड्स आहेत. पण हो, जर तुमच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे आणि मेहनत करायची तुमची इच्छा आहे तर पेमेंटसाठी काहीही बार नाहीये. म्हणजे 1 लाख मिळायला पाहिजे असं नाहीये, करोडो रुपये तुम्ही कमवू शकता. तर हे झाले आपले मेडिकल आणि इंजिनिअरिंग कोर्सेस. मी आता थोडं पुढे जाऊन तुम्हाला काही BSc बद्दल मार्गदर्शन करतो. जर आपल्याला 11वी 12वी सायन्स करून ना IIT द्यायचंय, ना आपल्याला JEE द्यायचंय, ना आपल्याला मेडिकलला जायचंय, काहीच नाही करायचं आपल्याला, तर आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे BSc. इट इज बॅचलर ऑफ सायन्स. हे BScचे जे कोर्सेस आहेत आपल्या इंडियामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, हे खूप जास्त प्रोफेशनल आहेत आणि जॉब ओरिएंटेड आहेत. आणि यांच्यामधून तुम्हाला फक्त 3 वर्ष चांगलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही एकतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जाऊ शकता किंवा सरळ तुम्ही जॉबला जाऊ शकता. आता BScला किती वर्ष लागतात? 3. त्यासाठी विषय काय पाहिजे? तुमचं सायन्स पाहिजे, PCM किंवा PCB किंवा PCMB अत्युत्तम. मग तुम्ही BSc कोणत्या फील्ड्समध्ये करू शकता? याच्यातही काही कन्व्हेन्शनल ट्रॅडिशनल आहेत जे पूर्वापार चालत आलेले आहेत आणि काही नवीन आहेत. मी तुम्हाला पहिले पूर्वापार चालत आलेल्यांबद्दल सांगतो आणि मग नवीन बद्दल थोडंसं इन्फॉर्म करतो. जे आधीपासून चालत आलेले आहेत त्या BSc मध्ये एक आहे PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही BSc करू शकता. ठीक आहे. दुसरं आहे फक्त मॅथमॅटिक्स, फक्त फिजिक्स, फक्त मॅथमॅटिक्स झाल्यानंतर केमिस्ट्री करू शकता, बॉटनी असतं, झुलॉजी असतं, खूप सारे अजून जिओग्राफी वगैरे अशा बऱ्याचशा, सॉरी नॉट जिओग्राफी एक्झॅक्टली, होम सायन्स एक आहे. या वेगवेगळ्या फील्ड्समध्ये तुम्ही BSc करू शकता. आता BSc केल्यावरती आपल्याला करिअर ऑप्शन्स काय आहेत बघा. BSc केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या रिसर्च फील्डमध्ये जाता येतं. जसं तुम्ही BSc केमिस्ट्री केलं
माझी एक मैत्रीण होती, तिच्याबद्दल मी असंच सांगतो तुम्हाला. जेव्हा मी 12वी मध्ये 80% घेऊन आलो तेव्हा त्या मैत्रिणीचा बोर्डामध्ये महाराष्ट्रातून 5वा आणि औरंगाबाद मधून पहिली होती ती. त्यानंतर मी नक्कीच मेडिकल फील्ड बद्दल विचार केला आणि त्या मैत्रिणींनी बीएससी केलं. मला वाटलं ही मैत्रीण बीएससी का करत आहे, तिने बीएससी केमिस्ट्री केलं. पण बीएससी केमिस्ट्री करून आज ती एक रिसर्च सायंटिस्ट आहे. तिचा पगारही खूप आहे, तिचे रोज वृत्तपत्रामध्ये तिचे नावं येतात, फोटो येतात. म्हणजे बीएससी करून तुम्हाला रिसर्च फील्डमध्ये खूप चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जिथे तुम्ही खूप हायर लेवलला जाऊन, खूप ॲडव्हान्स लेवलला जाऊन रिसर्च करू शकता. त्या व्यतिरिक्त बीएससी करून आणखीन काय, ऑब्व्हियसली बीएससी केलं की एमएससी करू शकता, त्यासोबत बीएड करणार. मग बीएससी बीएड किंवा एमएससी बीएड झालं तर मोठ्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रोफेसर म्हणून जॉईन होऊ शकता. प्रोफेसर म्हणून जॉईन झालात तर पगार ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटचा मिळेल, 60-70 हजाराच्या वरच तुम्हाला मंथली पेमेंट मिळेल. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इकडे आलात, टीचिंग फील्डमध्ये आलात, जसं की आपलं आज जे तुम्ही 11वी-12वीला शिक्षक पाहतात, जे तुम्हाला फिजिक्स शिकवतात क्लासमध्ये, केमिस्ट्री शिकवतात, बायो शिकवतात, ते बीएससी असतात. तर त्या टीचर्सला पेमेंट खूप चांगलं मिळतं. सो जर पेमेंट आणि टीचिंग हे दोन्ही तुमचे इंटरेस्ट असतील किंवा रिसर्च फील्ड असेल तर तुमच्यासाठी बीएससी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला टीचिंग आवडत असेल किंवा रिसर्च आवडत असेल तर तुम्ही डॉक्टर इंजिनिअरिंगमध्ये जाण्यापूर्वी थोडा विचार करा की तुम्हाला आयुष्यात काय हवंय. ठीक आहे. त्यानंतर बीएससीचे एमएससी झाल्यावरती तुम्हाला पीएचडी करता येतं, पीएचडी डॉक्टरेट, त्यानंतर तुम्ही डॉक्टरही होऊ शकता. बरोबर आहे. तर ह्या फील्ड्स बीएससीच्या आपल्या काय आहेत, कन्व्हेन्शनल आहेत. आता काही नॉन कन्व्हेन्शनल ज्या पूर्वापार नव्हते किंवा त्यामध्ये फार जास्त लोकांना इंटरेस्ट नव्हता पण आज खूप पुढे गेले, जसं बीएससी ॲग्रिकल्चर. सर्वात आवडती फील्ड आहे माझी. कदाचित मी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला असता पण थोडा प्रॉब्लेम होता की माझ्याकडे ॲग्रिकल्चर करून जर मी शेती करायचा विचार केला असता तर माझ्याकडे शेती फार कमी होती. तर तुमच्याकडे चांगली शेती असेल आणि तुम्हाला शेती करायची आहे तर वैज्ञानिक पद्धतीने शेती केल्यावरती तुमच्या उत्पन्नाला सीमा राहत नाही. आज जे बीएससी ॲग्रिकल्चर करून माझे मित्र सेटल झालेले आहेत किंवा खूप सारे लोक जे सेटल झाले आहेत, 10-15 एकर शेतीवाले, ते करोडो रुपये कमवतात वर्षाला. आपण एका ठिकाणी पाहतो की शेतकरी आत्महत्या करत आहेत. नक्कीच खूप वाईट परिस्थिती आहे. पण जर थोडं सेंद्रिय पद्धतीने, थोडीशी सायंटिफिक वेनी जर तुम्ही शेती केली तर त्यामध्ये उत्पन्न वाढतं. आणि त्यासाठी जर तुम्ही एक बेसिक एज्युकेशन घेतलं बीएससी ॲग्री तर तुमचं नक्कीच तुम्हाला खूप मोठ्या लेवलवरती शेतीमध्ये उत्पादन घेता येऊ शकतं. त्या व्यतिरिक्त बीएससी ॲग्रीवाल्यांना कृषी अधिकारी म्हणून खूप चांगले जॉब्स मिळतात गव्हर्नमेंटमध्ये. प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठ्या सीड कंपनी आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्यासोबत तुमच्या खूप साऱ्या खत बियाणे बनवणाऱ्या कंपनी आहेत. यांच्यामध्ये बीएससी ॲग्रिकल्चरवाल्यांना खूप चांगले हेल्दी पॅकेजेस मिळतात. बीएससी ॲग्रिकल्चर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक MHCET द्यावी लागेल आणि यासोबत तुम्हाला एक 3 वर्षांचा कोर्स करावा लागेल आणि तुम्ही बीएससी ॲग्रिकल्चरहून बाहेर पडू शकता. तर त्यासोबत तुम्ही मग अजून खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा देऊ शकता, त्याबद्दल मी बोललेलो नाहीये. तर हे एक बीएससी ॲग्रिकल्चर एक चांगलं ऑप्शन होतं. बऱ्याच लोकांना फोटोग्राफी आवडतं, बऱ्याच लोकांना ॲनिमेशन आवडतं, बऱ्याच लोकांना मल्टीमीडिया किंवा तुमचे ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये जाण्याचं आवडतं. जसं कुणाला पत्रकार व्हावं वाटतं, कुणाला टेलिव्हिजनमध्ये न्यूज अँकर व्हावं वाटतं. तर अशांसाठी पण सायन्स नंतर बीएससीज आहे. त्या बीएससीमध्ये तुम्हाला बीएससी मल्टीमीडिया आहे, बीएससी ॲनिमेशन आहे, त्यानंतर तुम्हाला बीएससी इंटेरियर डिझायनिंग आहे, IT आहे, त्यानंतर बीएससी फूड अँड टेक्नॉलॉजी आहे. खूप सारे सुंदर ऑप्शन्स बीएससी मध्ये तुमच्यासाठी ओपन असतात. या व्यतिरिक्त बीएससी मध्ये आणखीन एक छोटासा ऑप्शन तुम्हाला ओपन होतो, दॅट इज जेनेटिक्स. थोडं जेनेटिक्स बद्दल सांगतो, डॉक्टर असल्यामुळे थोडं मला आवडतं आणि तुमच्यासाठी फ्युचर खूप आहे म्हणून सांगतो. जेनेटिक्स मध्ये बीएससी जर करायचं असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये जीन सोबत खेळता येईल. म्हणजे आज एक मुलगा, तुम्हाला कोणाला मुलगा झाला तर आपण काय म्हणतो, अरे किती छान मुलगा आहे, मग याची हाईट अरे यार एवढीच आहे, अरे यार याचा रंग असाच आहे, अरे यार याचे केस असेच आहे. हे आज बोलताय पण भविष्यामध्ये कदाचित 50-100 वर्षांनंतर तुम्हाला मुलगा कसा हवा हे तुम्ही डिसाईड करू शकता. म्हणजे जेनेटिक्स मध्ये ती ताकद आहे की भविष्यामध्ये देयर विल बी अ बेबी डिझायनिंग. तुम्ही मुलगा डिझाईन करू शकता की माझ्या मुलाची हाईट अशी पाहिजे, हा मुलगा असा दिसायला पाहिजे, ह्यानी फुटबॉल खेळायला पाहिजे, ह्यानी क्रिकेट खेळायला पाहिजे, हा आर्टिस्ट बनला पाहिजे. फुटबॉल क्रिकेट असं स्पेसिफिक नाही सांगता येणार, बट स्पोर्ट्समध्ये जायला पाहिजे, आर्टिस्ट व्हायला पाहिजे, हे तुम्ही डिझाईन करू शकता. तर त्यासाठी जी सुंदर फील्ड आहे दॅट इज जेनेटिक्स. जेनेटिक्समध्ये भविष्यामध्ये खूप सारे आजार क्युअर करण्याची क्षमता आहे.
जे जनुकीय आजार असतात, तुमचे जे इनहेरिटेड आजार असतात, म्हणजे पप्पाला डायबिटीज आहे, मुलाला होऊ शकतो, त्याच्या मुलाला होऊ शकतो, कॅन्सर आहे होऊ शकतो. तर हे आधीच रोखण्याचं काम जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जेनेटिक्स या फील्डशी रिलेटेड व्हावं लागेल आणि तुम्ही त्यामध्ये रिसर्च करू शकता. ठीक आहे. तर हे खूप सारे तुम्हाला मी ऑप्शन्स दिले जे BSc आणि इतर फील्डशी रिलेटेड आहेत. आता एक सांगतो, तुम्ही या सर्वांमध्ये डिग्री केली, BSc केलं, MBBS केलं, BE झालात, BTech झालात, एवढ्यावर आयुष्य थांबणार नाहीये. यानंतर तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षांचं एक खूप मोठं दार उघडतं. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षे थ्रू तुम्ही कलेक्टर होऊ शकता, डेप्युटी कलेक्टर होऊ शकता, बऱ्याचशा गोष्टी आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही पोलीसमध्ये जाऊ शकता, IPS बनू शकता, अजून तुम्ही IFS फॉरेस्ट ऑफिसर्स बनू शकता. खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ओपन होतात. पण त्यासाठी काय लागतं? एक डिग्री लागते, एक ग्रॅज्युएशन लागतं. BSc किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. याचं एक सुंदर उदाहरण आहे. IIT मध्ये फ्रेशमध्ये लागलेले अरविंद केजरीवालजी, ते IIT करून त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं म्हणून त्यांनी IAS ची एक्झामिनेशन दिली आणि ती क्रॅक केली. खूप सारे डॉक्टर्स असतात, दरवर्षी MBBS झाल्यानंतर खूप सारे डॉक्टर्स काय करतात, मेडिकल फील्ड झाल्यावरती IAS बनतात, IPS बनतात. किंवा तुम्ही साधं BSc केलं तरी त्या BSc करत करत जर तुम्ही IAS चा अभ्यास केला तर तुम्ही फ्रेशमध्ये IAS होऊ शकता आणि तो त्या जिल्ह्यातले खूप सारे डॉक्टर्स तुमच्या हाताखाली काम करू शकता. याचा अर्थ तुम्ही BSc किंवा कोणतीही फील्ड घेतली तर तिथेच तुमचं आयुष्य थांबत नाही. त्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अजूनही ओपन होतात. ठीक आहे. तर हे तुमचे काही ऑप्शन्स झाले, ह्या तुमच्या काही गोष्टी झाल्या ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आता फक्त काही 2 शब्द सांगतो आणि मग मी माझं गायडन्स थांबवतो, तुमचे क्वेश्चन्स घेतो. जर तुम्ही करिअर करत असाल आणि करिअर करताना तुमच्यामध्ये काही फेल्युअर आलं, जर तुम्ही 12वीला हवे तेवढे गुण नाही घेऊ शकलात तर लक्षात ठेवा, 12वीचे बोर्डचे मार्क्स असो, नीट असो, CET असो, हे कोणीच विचारत नाही तुम्हाला. धीरूभाई अंबानीला कोणाचा बापामध्ये हिंमत नाहीये की तुला 10वीला किती मार्क पडले होते म्हणून सांग. मुकेश अंबानीला कोणी विचारणार नाही की तो कोणत्या स्कूलमध्ये गेला, तुला नीटला किती पडले, नाही विचारणार. का विचारेल? तो सक्सेसफुल आहे. ज्या फील्डमध्ये त्याला जायचं होतं त्या फील्डमध्ये आज तो सक्सेसफुल आहे. पण जर तुम्ही काहीच नाही केलं ना तर आयुष्यभर तुम्हाला म्हणतील 10वीला किती मार्क होते, 12वीला किती मार्क होते. म्हणून 10वी 12वीचे मार्क्स फार मॅटर करत नाहीत. कधी जेव्हा तुम्ही खूप सक्सेसफुल होता, विचार करा ना, डॉक्टर झाल्यावरती तुम्ही विचारता का बाबा रे तुला 10वीला किती मार्क होते? नोबडी आस्क्स. मला 10वीला 81% होते, मला 12वीला 79% होते. कोणी विचारतं का? नाही विचारत. त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं, रडलं होतं, पण आज कळतं की त्या गोष्टीला काहीच व्हॅल्यू नव्हती. आणि करिअरही तुम्ही एकदा करिअर निवडलं आणि त्यामध्ये तुम्हाला आनंद नाही मिळाला तर तुम्ही तुमचं करिअर बदलूही शकता. पण जेवढ्या लवकर करू शकता तेवढ्या लवकर करा. आणि करिअर करताना एक लक्षात ठेवा, मेंटल सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर तुमच्या न आवडत्या करिअरमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला बिलकुल आनंद मिळणार नाही अँड यू विल एंड अप इन अ फ्रस्ट्रेशन. जसं खूप सारे डॉक्टर्स आहेत, खूप सारे इंजिनियर्स आहेत जे खूप सारा पैसा कमवून देखील त्या फील्डमध्ये हॅपी नाही आहेत, सुसाईड करतात. का? कारण की ती त्यांची आवडीची फील्ड नाहीच आहे, पण ते जबरदस्ती गेलेले आहेत. तर तुमचं करिअर अशाच फील्डमध्ये करा जिथे तुम्हाला आनंद मिळेल. सुशांत सिंग राजपूतचं एक एक्झाम्पल आहे. ऍक्च्युली ते वेगळ्या कारणामुळे त्यांनी सुसाईड केली असं म्हणतात, बट त्याला जर त्या फील्डमध्ये तेवढा त्रास होत होता तर त्यांनी जे केलं ते चुकीचंच होतं. बट त्यांनी थोडं करिअर बद्दल अजून विचार केला असता, थोडं फील्ड बदललं असतं. मला नाही माहिती त्याच्या मनात काय असेल, बट त्याच्याकडे खूप सुंदर आयुष्य होतं. असं जर तुम्हाला तुमचं आयुष्य आणखी सुंदर ठेवायचं आहे, बनवायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? यू हॅव टू गो फॉर अ करिअर विच इज योर फेवरेट वन. तुमचं आवडतं करिअर करा. मग शेंगदाणे विका रस्त्यावर, काही फरक नाही पडत, चालतं. पण ते शेंगदाणे विकताना तुम्ही त्या जिल्ह्यातला, त्या राज्यातला सगळ्यात मोठा विक्रेता होऊन दाखवा. काहीही करा पण सर्वोत्तम व्हा. दॅट इज बेसिक टॅगलाईन फॉर युअर करिअर. ठीक आहे, मी हे सेशन ऑफिशियली इथे संपलं असं जाहीर करतो. पण तुमचे काही डाऊट्स असले तर प्लीज मला ते डाऊट्स क्वेश्चन सांगा, मी ते आन्सर करतो. पटापट डाऊट्स टाका. मी फक्त 1 मिनिटांमध्ये माझा हेडफोन घेतो. का? कारण की दुसऱ्या फोनवरून मला ते बघावं लागेल. 1च मिनिट फक्त, जस्ट अ मिनिट. Okay, I'm back. Sorry. Yes. Okay.
चलिए अभी मैं आता मी तुमचे डाउट्स घेतो, क्वेश्चन्स. अरे ओके, आता बघा मी सगळ्यांचे डाऊट्स सॉल्व्ह करतो. सोपान डाके पाटील यांचा क्वेश्चन होता, कट ऑफ ऑफ सीईटी फॉर फार्मसी गव्हर्नमेंट कॉलेजेस. हे बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेजमध्ये जे कट ऑफ असतात ते कट ऑफ दरवर्षी बदलतात. म्हणजे त्यामध्ये असं नाहीये की यावर्षी इतका होता पुढच्या वर्षी इतका आहे. तो फरक पडतो, डिपेंड करतो की या वर्षीची सीईटी कशी गेली. जर अवघड गेली तर कट ऑफ खाली येतो, जर सोपी गेली तर तो कट ऑफ वरती जातो. त्यामुळे ह्या कट ऑफ बद्दल सांगता नाही येत, पण हो अंदाजे जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये फार्मसीसाठी कट ऑफ पाहिजे असेल तर 140 ते 150 मार्क सीईटीला खूप चांगले असतील कमीत कमी. याच्यावर तुम्ही 180 90 घेऊ शकता, दॅट इज युअर चॉईस. तर हा कट ऑफ कसा असतो, जेवढे जागा असतात गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्या जागेनुसार सीईटी मध्ये ज्या लोकांना सगळ्यात जास्त मार्क पडले त्यांचं ऍडमिशन पहिले होतं. ठीक आहे, हे कट ऑफ त्याच्यावर डिपेंड करतो. पण 140 ते 150 मार्क्स जर असतील तर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळून जाईल. ठीक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा एक प्रश्न विचारलाय अरविंद वाघ यांनी. कम्प्युटर इंजिनिअरिंग जे असतं, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये एकतर कम्प्युटर सायन्स आहे तुमचं, किंवा आयटी मधून तुम्ही कम्प्युटरमध्ये जाऊ शकता, किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग बीएससी मध्येही तुम्हाला सेपरेट ऑप्शन मिळतं. एक बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स पण एक ऑप्शन मिळतं. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये जायचंय, हार्डवेअरमध्ये जायचंय, त्यामध्ये डिपेंड करतं. म्हणजे सॉफ्टवेअर म्हणजे काय, कम्प्युटरचे प्रोग्राम्स C++ वगैरे जे असतात ना ते, किंवा मग हार्डवेअर म्हणजे त्या माऊसची एफिकसी वाढवणं, त्याचं मदरबोर्डशी रिलेटेड. जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही त्या वेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकता. तर कम्प्युटर बेसिकली तुम्हाला बीएससी करायचं की इंजिनिअरिंग करायचं त्यावर डिपेंड करतं. बट कम्प्युटर भविष्यातली सगळ्यात मोठी रिक्वायरमेंट असणार आहे. त्यामुळे कम्प्युटरशी रिलेटेड फील्डला खूप सोनेरी दिवस येणार आहेत. कारण की भविष्यात यंत्रमानव आहेत जे सर्जरीज करतील, ऑपरेशन्स करतील. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला खूप चांगले गोल्डन डेज येणार आहेत जर तुम्ही कम्प्युटरशी रिलेटेड जात असाल तर. BAMS ला गव्हर्नमेंट जॉब्स असतात का? येस, BAMS ला गव्हर्नमेंट जॉब असतात. हा प्रश्न होता आशा ठुबे यांचा. हे बघा, गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा तुम्ही एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहता, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 2 डॉक्टर असतात. एक MBBS असतो आणि दुसरा BAMS असतो. त्या BAMS डॉक्टरला MBBS पेक्षा थोडासा पगार कमी आहे, बट गव्हर्नमेंट जॉब्स असतात आहेत. त्याशिवाय आयुष जे आपलं भारतीय विभाग आहे, हेल्थ विभाग, त्या आयुषमध्ये बरेचसे जॉब्स असतात. फक्त डॉक्टर म्हणून नाही तर जिल्ह्याचं हेल्थ मॅनेजमेंट करावं लागतं. जसं कोविड आलं तर कोविडमध्ये औरंगाबादमध्ये काय करावं, पुण्यात काय करायला पाहिजे, मुंबईमध्ये काय करायला पाहिजे, ह्यासाठी जे डॉक्टर्स लागतात ते आयुष विभाग प्रोव्हाइड करतो. बऱ्याच वेळेस ते BAMS ही असतात. त्यानंतर क्वेश्चन आहे शीतल जैन मॅमचा, फूड सायन्स. येस, फूड सायन्स इज अ बेस्ट ऑप्शन. फूड सायन्स, फूड टेक्नॉलॉजी जे आहे त्याच्यामध्ये काय येतं मी ते सांगतो. तुम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग फूड करता किंवा फूड प्रोसेसिंग करता, फूड इंडस्ट्री ग्रोईंग आहे. भविष्यामध्ये रस्त्याने मिळणारा भाजीपाला कमी होईल, शेती कमी होते, मग प्रोसेस फूडची डिमांड्स आजही वाढत आहे आणि वाढत जाणार. तर त्यामध्ये तुम्हाला फूड अँड टेक्नॉलॉजी हे खूप महत्त्वाचं आहे. BSc पण आहे आणि इंजिनिअरिंग पण आहे त्यामध्ये. या व्यतिरिक्त तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट एक अजून चांगलं ऑप्शन आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे खूप मोठे मोठे, ताज वगैरे असे खूप मोठे मोठे त्याचे कॉलेजेस आहेत. फीस पण भरमसाठ असते, पण हॉटेल मॅनेजमेंट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट ऑप्शन की तुम्ही करिअर खूप चांगलं करू शकता. त्याला तुम्ही आदरातिथ्य वगैरे असं असं काहीतरी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट असे तुम्ही त्या गोष्टी, हॉस्पिटॅलिटी नॉट हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी इज द ऑप्शन फॉर दैट. ओबीसी के लिए रिजर्वेशन नहीं है क्या एम्स के अंदर? देखो, ओबीसी के लिए एम्स या ऐसे बड़े इंस्टीट्यूट्स में रिजर्वेशन अभी तो नहीं था. इस साल ओबीसी के लिए बहुत ज्यादा प्रॉब्लम्स हुए थे. लास्ट ईयर की बात कर रहा हूं मैं, क्योंकि वो नेशनल लेवल पे ओबीसी करके एक ऑप्शन है और बाकी सीधा SC और ST था. या फिर मोस्ट ऑफ द कॉलेजेस, मोस्ट ऑफ द इंस्टीट्यूट में SC ST है. ओबीसी के लिए ऑप्शंस ही नहीं होते, क्योंकि नेशनल लेवल के जो इंस्टीट्यूट्स है वो मोस्टली नॉलेज बेस्ड या फिर आपके रैंक बेस्ड होते हैं. तो ओबीसी के लिए एम्स में ज्यादा डायरेक्टली ऑप्शंस नहीं होते या रिजर्वेशन नहीं मिलता. मगर आपका ओबीसी और ओपन का कट ऑफ के बारे में बोल दूं तो भाई, कट ऑफ जो है सर जी वो सिर्फ 1 या 2 मार्क का होता है. आई वॉज ओबीसी, मेरा मराठा कुंभी है मेरा, तो मेरा ओबीसी था, बट मेरा कट ऑफ ओपन का कट ऑफ में 1 मार्क का फर्क था. तो आपको ज्यादा कोई ज्यादा दिक्कत नहीं आती. मुश्ताक शेख, थैंक यू सर जी, थैंक यू. विष्णु नागरे जी का क्वेश्चन है, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन नीट UG एंड नीट PG? ओके,
नागरे जी, मुझे पता है आप बहुत ज्यादा म्हणजे तुम्ही खूप जास्त रिसर्च करता, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्या. नीट यूजी म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन, म्हणजे एमबीबीएसच्या ऍडमिशनसाठी जी नीट असते, एमबीबीएसच्या ऍडमिशनसाठी म्हणजे 12वी सायन्स नंतर ती आहे नीट यूजी. आणि ज्याचं एमबीबीएस पूर्ण झालं, ज्याला आता एमडी किंवा एमएस ला ऍडमिशन घ्यायचंय, त्यांच्यासाठी जी असते दॅट इज नीट पीजी, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन नीट. ती पीजी साठी असते, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी असते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रशांत देशमुख सर, थँक्यू. वेटरनरियन डॉक्टर, येस. विजय कुमार जी का अच्छा क्वेश्चन है. वेटरनरियन मेडिसिन इज अ गुड ऑप्शन. येस, इट इज अ गुड ऑप्शन. त्याबद्दल मी बोललो नाही, राहिलं ते. तर वेटरनरियन जे आहे दॅट इज द बॅचलर इन वेटरनरियन सायन्स. त्याचा एक छोटासा किस्सा सांगतो. आपल्याकडे अजून 6-7 मिनिट आहेत आणि डाऊट थोडे कमी आहेत. मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो, तर मी एक छोटा कुत्रा पाळला होता. कुत्रा घेऊन मी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मी त्या कुत्र्याला देऊन दिलं त्या डॉक्टरकडे. माझा मित्रच होता, वेटरनरियन डॉक्टर. मला वाटलं आता कुत्र्याला घेऊन गेलो, नवीन आणलं, लस दिली, त्याचे नख कापले, त्याचे केस कापले, त्याला थोडंसं केस विंचरून दिले आणि त्याचं दात वगैरे त्यांनी चेक केले. आणि खाण्यासाठी त्याला एक असं काहीतरी तुम्ही पेडिग्री म्हणता ते फूड दिलं आणि बिस्किट्स दिले. मी म्हटलं चलो ठीक आहे, मी 500 रुपये काढून त्याला देणार. त्यांनी मला बिल सांगितलं 6,500 रुपये. वेटरनरियन सायन्समध्ये ही ताकद आहे आज की चांगल्या सिटीमध्ये जर तुम्ही वेटरनरियन सायन्स झाल्यावरती डॉक्टर होत असाल तर एमबीबीएस डॉक्टरलाही लाजवेल असे पैसे कमवू शकतो. का? कारण की विचार करा, जर तुम्ही एक कुत्रा पाळत आहात तर तुमचं फायनान्शियल स्टेटस अपलिफ्टेड आहे. ऑलरेडी तुम्ही चांगले श्रीमंत आहात, बरोबर आहे. आणि तुमच्या बऱ्याच श्रीमंत लोकांचं असं असतं ते त्यांच्या मुलाला खर्च नाही करणार, पण ते कुत्र्यासाठी खर्च करतील. ही सिच्युएशन आहे. तर अशा फील्डमध्ये तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात. आणि त्या डॉक्टरनी त्या कुत्र्याला हातही नाही लावला. त्याच्याकडे जे लोक होते, कोणी कटिंग करायला होतं, कोणी ते नख कापायला होतं, कोणी ते केस विंचरून द्यायला होतं, तर त्यांच्या हेल्पनी झालं. डॉक्टरनी काहीच नाही केलं. 15 मिनिटांमध्ये खूप मोठं बिल. आणि त्यांचे जे बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी ते सोडूनच द्या. आणि वेटरनरियन सायन्स झाल्यावरती ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये तुम्हाला काय असतं, खूप सारे जॉब्सही मिळतात. जसं गव्हर्नमेंटचा एक वेटरनरियन डॉक्टर असतो 2 ते 4 खेड्यांना मिळून, त्याला खूप चांगला पगार असतो. 60-70 हजार रुपयेपर्यंत पगार मिळतो त्यांना. आणि त्या व्यतिरिक्त गाई म्हशींचे जे गावातले पेशंट्स पाहतात तर त्या पेशंट्सचे त्यांना वेगळे पैसे मिळतात. सो दॅट इज दी बेस्ट थिंग. बीएससी ॲग्रीसाठी सीईटी द्यावी लागते. येस, बीएससी ॲग्रीसाठी सीईटी द्यावी लागते. महाराष्ट्र सीईटी जी आहे सपकाळ सर, महाराष्ट्र सीईटी जी आहे ती तुम्हाला द्यावी लागेल ॲग्रिकल्चरसाठी. त्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. जो फॉर्म भरलेला असेल यावर्षीचा जर असेल तर, किंवा पुढच्या वर्षी असेल तर तो फॉर्म तुम्हाला डिसेंबर-जानेवारी मध्ये मिळतो. सीईटीचा फॉर्म भरावा लागेल तुम्हाला. लोकेश, थँक्यू. मयुरी गायकवाड मॅमचा क्वेश्चन आहे, इज देअर एनी रिझर्वेशन फॉर एएफएमसी फॉर ऍडमिनिस्ट्रेशन. देखो, एएफएमसी मध्ये एमबीबीएसच्या सीट्स असतात, त्यामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी असंच रिझर्वेशन आहे. त्यामध्ये असं बाकी फारच रिझर्वेशन नाहीये. एएफएमसी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे आहे तिथे रिझर्वेशन नाहीये. मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळ्या सीट्स आहेत, बस एवढंच आहे तिथे. जर तुम्हाला जायचं असेल, पुण्यामध्ये खूप चांगली इन्स्टिट्यूट आहे. डॉक्टर सोबत तुम्ही खूप छान मनुष्यही होता जर एएफएमसी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर. IAS जॉबला इंग्लिश येणे इम्पॉर्टंट आहे का? आनंद पाटील, अजिबात नाही. IAS साठी इंग्लिश खूप चांगलं यावं असं नाहीये. इंग्लिश कामापुरतं यायला पाहिजे. आता खूप सारे IAS अधिकारी, तुम्ही तुकाराम मुंढे आपले जे आहेत नागपूरमध्ये आहेत, किंवा असे खूप सारे ऑप्शन्स आहेत जे बिचारे 11वी-12वीला खूप काही करू शकले नाहीये, त्यांचं इंग्लिशही चांगलं नव्हतं, पण तरी सुद्धा ते अशा लेवलला आहेत आज की आपण त्यांना पाहताच सल्यूट करतो. म्हणून इंग्लिश नाही, इंग्लिश खूप मॅन्डेटरी नाहीये, पण हो कामापुरतं यायला पाहिजे. ॲम इज आर वॉज वेअर यायला पाहिजे की आय एम रायटिंग दिस लेटर, एवढं तर बोलता येतं आपल्याला. तेवढं इंग्लिश गरजेचं आहे, कमीत कमी तेवढं लागतं. एम्स आणि दुसऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये एमबीबीएस केला तर फरक काय आहे? ओके, आहे मॅडमचा. हे बघा, जर तुम्ही ऑडी कार घेत आहात 50 लाखाची आणि तुम्ही एक छोटी नॅनो घेत आहात, त्यामध्ये काय फरक आहे? लक्झरीचा फरक आहे. तसंच एम्स आणि दुसऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये फरक आहे. म्हणजे एम्स मधून जर तुम्ही डॉक्टर झालात तर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता एखाद्या जॉबसाठी किंवा हॉस्पिटलसाठी, तर जेव्हा तुम्ही सांगता की मी एम्स मधून एमबीबीएस झालो तर तुम्हाला पुढचा प्रश्नही विचारत नाही. पण तेच जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेसमधून झालात तर थोडंसं त्यांना वाटतं ओके क्वालिटी अश्युअर करावी लागते. कारण एम्स भारतातली सर्वोच्च संस्था आहे आणि त्यामध्ये खूप कमी विद्यार्थी सिलेक्ट होतात. दिल्लीच्या एम्समध्ये फक्त 200 ते 250 विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि ते सर्वोत्तम विद्यार्थी असतात. त्यामुळे जर तुम्ही तिथून एमबीबीएस करत असाल
तर डाऊट घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर शुभम माने, सॉरी, एक आणखीन क्वेश्चन आहे. कृष्णा, I am second MBBS student right now, GMC Aurangabad. During this pandemic, what will I do about my practice point of view? कृष्णा बाळा, टेन्शन घेऊ नको, तू सेकंड इयरला आहेस, अजून काही काळजी करू नको. हे बघ, हे पॅन्डेमिक काही पहिल्यांदा नाही आलं. खूप साऱ्या लोकांना वाटतंय की यार हे पॅन्डेमिक आयुष्यात पहिल्यांदा नाही आलं. 1918 मध्ये एक पॅन्डेमिक आलं होतं, त्याच्यानंतर 1925 मध्ये एक पॅन्डेमिक आलं होतं, 1960 मध्ये. तर पॅन्डेमिक येऊन गेल्यानंतर त्या आजाराशी फक्त तुम्हाला निगडीत होऊन जगावं लागतं, त्या आजारासोबत जगावं लागतं, बस एवढंच आहे. आणि कृष्णा बाळा, तू अजून बराच लहान आहेस, तू सेकंड इयरला आहेस, डोंट वरी. तुला फक्त काय करायचंय याच्या पुढे लक्षात ठेव, तू इन्फेक्शियस डिसीजेस जे असतील त्याच्यावरती फोकस कर. म्हणजे कसं, समजा तू आता मायक्रोबायोलॉजी आहे तुला सेकंड इयरला, थर्ड इयर, फायनल इयर, पॅथॉलॉजी, हे जे विषय असतील ना, तू त्यांच्यावर फोकस कर, जेणेकरून इन्फेक्शियस डिसीजेस जे भविष्यात येणार आहेत त्यामध्ये तुझं हँड असेल, तू त्यामध्ये परफेक्ट असशील. ठीक आहे, त्या विषयांवरती लक्ष दे. डी फार्मसीसाठी सीईटी द्यावी लागेल का? हे बघा, डी फार्मसीसाठी मागच्या वर्षी तर सीईटी देणं कंपल्सरी केलं होतं, पण अजूनही काही कॉलेजेस आहेत विदाउट सीईटी ॲडमिशन देतात, किंवा याबद्दल मलाही अजून फारसं माहीत नाही, कारण डी फार्मसी कोर्सच एलिमिनेट करणार होते, डी फार्मसी मर्ज करून बी फार्मसी करणार होते. तर ह्या वर्षी काय सिनारिओ आहे त्याबद्दल मी तुम्हाला फारसं माहिती नाही देऊ शकत. बट हां, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी साईट आहे फार्मसीची, त्या साईटवर तुम्ही जाऊन एकदा चौकशी करू शकता. शुभम. त्यानंतर एनडीएचं काय, अक्षय सोनवणे. एनडीए मध्ये जाण्यासाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत बघा. मेडिकल फील्ड मधून एनडीएला जाऊ शकता, इंजिनिअरिंग मधून जाऊ शकता. म्हणजे नेव्ही मध्ये गेल्यावरती तुम्हाला डेक ऑफिसर असतात, तिथले इंजिनिअरिंग ऑफिसर असतात. इव्हन एनडीए मध्ये डॉक्टर्सही लागतात. जर तुम्ही एमबीबीएस झालात तर तुम्हाला तिथेही चांगले ऑप्शन्स मिळतात. आणि एनडीए मध्ये डायरेक्ट जॉबचं सांगितलं, एनडीए करण्यासाठी तुम्हाला एनडीएच्या सेपरेट एंट्रन्स एक्झाम्स असतात, त्यासाठी 11वी 12वी सायन्सही जरुरी आहे, त्यासोबत तुम्हाला पीसीएमबी आहे. आणि एनडीए बद्दल फारसं मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकाकडून ते घ्यावं लागेल. मी ऑब्व्हियसली आता क्लास कट्टावाल्या मॅडमशी त्याबद्दल बोलेल आणि तुम्हाला तेही अरेंज करून देईल. ठीक आहे, हे पेज लाईक करा आपण सर्वांनी, आणि हे पेज सबस्क्राईब करून शेअरही करा, कारण या पुढे जे व्हिडिओज येतील ते तुम्हाला बघण्यासाठी एकदम सोयीस्कर राहील. थैंक यू शुभम. यस, फूड साइंस. अभी देखो, सीईटी आपको बहुत सारे चीज़ों के लिए ज़रूरी है. फूड एंड टेक्नोलॉजी, इनके लिए भी अगर आप इंस्टीट्यूट्स में जा रहे हो तो आपको वहाँ पे सीईटी कंपलसरी रहता है. और अगर आप बीएससी कर रहे हो तो उस बीएससी में सीईटी की ज़रूरत नहीं पड़ती. बीएससी के लिए जैसे आपका डीवाई पाटिल कॉलेज है, मेडिकल का नहीं, दूसरा वाला आर्ट्स कॉमर्स साइंस का, वहाँ पे सीईटी नहीं लगती. जो बीएससी के लिए आप जा रहे हो तब, तो बीएससी के लिए कुछ जगह पे सीईटी लगती है, कहीं पे नहीं लगती. चलिए, आई थिंक सबके डाउट्स ऑलमोस्ट सॉल्व हो गए हैं. थैंक यू ऑल, सबने थैंक यू कहा है, थैंक यू. आई होप आप सभी को सेशन अच्छा लगा होगा. और फिर भी अगर आपको कुछ डाउट्स हैं तो आप इस फेसबुक लाइव पेज पे बाद में डालेंगे कमेंट्स, तो मैं बाद में आके देखता रहूँगा एंड आई विल डेफिनेटली आंसर योर क्वेरीज रिगार्डिंग दैट. तो आपके करियर के लिए सजग रहिए, गूगल करिए, यूट्यूब करिए. आपके पास बहुत सारा नॉलेज आहे, तुमच्याकडे खूप नॉलेज आहे. प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही चौकशी करा. आई वडिलांनाही सांगणं आहे, पॅरेंट्स तुमची जबाबदारी आहे. तुमचं पाल्य जर एखाद्या फील्डमध्ये जायचा आग्रह करत असेल तर जाऊ द्या, पण आंधळेपणाने नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः चौकशी करा, कोणत्या फील्डमध्ये जावं लागेल. तुम्ही स्वतः त्या फील्डचं पूर्ण नॉलेज घ्या आणि मग त्या मुलाला तुम्ही स्वतः गाईड करा आणि त्या फील्डमध्ये पाठवा. असं नाही की मुलगा म्हणाला पप्पा मला गोट्या खेळायच्या आहे, मला गोट्या खेळताना आयुष्य करायचंय, नाही. मग गोट्या खेळताना त्या गोट्या बनवण्याची कंपनी काढा, म्हणजे तुम्हाला त्या फील्डमध्ये खूप मोठं होता येईल. आणि त्यासाठी पालकांची साथ आवश्यक आहे. पालकांना एक रिक्वेस्ट करतो मी, माझ्या वडिलांचं किंवा आईचं नाही सांगत, त्यांनी मला डॉक्टर हो फोर्स नाही केला, बट येस त्यांनी इम्प्लिमेंट केलं की तुला डॉक्टर व्हायचंय. बाकीच्यांसाठी हे सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी संकल्पना करा, त्यांच्यासाठी तुम्ही नक्की त्यांना मदत करा, पण जबरदस्ती करू नका. त्यांना आवश्यक त्या फील्डमध्ये न टाकता त्यांना इच्छा असलेल्या फील्डमध्ये टाका. नक्कीच ते चमकतील, नक्कीच ते खूप पुढे जातील. तर कोविड पॅन्डेमिकमध्ये सर्वांकडून मी अपेक्षा करतो की सर्वजण काय म्हणता येईल त्याला, सुखी राहतील, हेल्दी राहतील. ठीक आहे, आणि एवढं बोलून मी तुमची आज्ञा घेतो. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. क्लास कट्टा ज्यांनी मला हे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं की मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. आणि खूप छान ऑडियन्स मिळाली मला, ज्या सर्वांनी खूप चांगले क्वेश्चन्स मिळाले.
थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं खूप खूप मनापासून आभार. थँक्यू.